क्रीडांगण कार्यक्रम ऐकणाऱ्या सर्व रसिक श्रोत्यांचं कार्यक्रमामध्ये मनपूर्वक स्वागत आणि प्रेरणाचा सप्रेम नमस्कार. श्रोते हो, आत्तापर्यंत आपण नियमित कॉलेजबरोबरच खेळाचा सराव जर आपण अगदी वेळ लावून करत राहिलो तर आपलं आरोग्यही निरोगी राहतं आणि अभ्यासाकडे सुद्धा दुर्लक्ष होत नाही. प्रत्येक गोष्ट जर आपण बॅलन्स करायला शिकलो तर आपल्याला सगळ्याच गोष्टी सहज साध्य करायला सोपं जातं. पुढे जात असताना पाठीमागे झालेल्या चुका सुधारणं हे आपल्या हातात असतं, पण म्हणून सतत पाठीमागेच वळून पाहत राहणं हे योग्य नाही. अशा काहीशा चर्चा ॲथलेटिक्स खेळाडू सिद्धी बामणे हिच्याकडून आपण ऐकलेल्या आहेत. आजही आपण तिचे काही अनुभव ऐकणार आहोत. सुरुवातीपासूनची तयारी ध्येयपूर्तीसाठी ठरते यशाची निश्चित पायरी या अंतर्गत कांस्यपदक, रजतपदक आणि सुवर्णपदकांची कमाई करणाऱ्या ध्येयवेड्या ॲथलेटिक्स खेळाडू सिद्धी बामणे हिच्याशी प्रेरणा साठे यांनी साधलेल्या संवादाचा तिसरा भाग आता आपण ऐकूया. मग झोनल, इंटरझोनल ह्याच्यासाठी तू वेगळी तयारी अशी काही केली होतीस की रेग्युलर प्रॅक्टिस? कंटिन्यू रेग्युलर प्रॅक्टिस मध्येच असते. आणि थ्रोईंगचे इव्हेंट त्यांनी कसं आधी केले त्यामुळे आता एवढं काय वाटत नाही करायला. पण ते थ्रोईंग मध्ये सुद्धा तुम्हाला मुलींसाठी गोळा वेगळा असतो वजनाचा, मुलांसाठीचा गोळा वेगळा असतो. पण तुमची काठिण्य पातळी जशी वाढत जाते, वेगवेगळी स्पर्धा तुम्ही वरवर चढत जाता, तसं त्याच्यामध्ये पण बदल होत असतील? नाही, जसं आता नॅशनलला जे इव्हेंट्स असतात किंवा त्यांचं जे क्रायटेरिया असतात तोच जिल्ह्यापासून चालू करतात त्याने. म्हणजे नॅशनलला जाऊन पुढे काही प्रॉब्लेम नाही, त्यासाठी जिल्ह्यापासूनच तेच घ्यायला चालू करतात ते. आणि मग तोच तुम्ही गोळा जो असतो तो फेकायचा असतो. अच्छा, मग त्याची पण प्रॅक्टिस तू इथं करत असते? इथे तू मला वाटतं सगळ्याच खेळांची प्रॅक्टिस करत असतेस. मग प्रत्येक खेळासाठी वेळ कसा देतेस तू? काय ठरवलेलं असतंस का की म्हणजे जसं वाटेल तसं? अकॅडमीचं शेड्यूल ठरलेलं आहे, त्यानुसारच चालू असते आमची तुमची स्पोर्ट्स अकॅडमी. ओके, मग त्याच्यामध्ये कसं तुमचं शेड्यूल ठरलेलं असतं प्रॅक्टिसचं? काय आठवड्यातनं म्हणजे 2 वेळा एक्सरसाइज असतं, वर्कआउट ते, त्यानंतर एंड्युरन्स असतो एक दिवस, स्प्रिंटा, असं वेगवेगळे असतात. अच्छा, आणि मग तू त्याच्यानुसार त्या खेळाची सगळी प्रॅक्टिस करत असतेस. मग याच्याबरोबर तू आता डिप्लोमाचं तर लास्ट इयर आहे म्हणतेस, मग अभ्यास तर आता केला पाहिजे, कारण शेवटचं वर्ष आहे म्हटल्यानंतर तुला भरपूर टॉपला पोचलं पाहिजे. तर त्याच्यासाठी मग अभ्यास आणि खेळ ह्याचा समन्वय तू कसा साधतेस? मी सकाळीच ग्राउंड करते, संध्याकाळी म्हणजे जेव्हा थ्रोईंग करायचं असतं तेव्हाच जाते, अदरवाईज नाही. मग कॉलेजमधून आल्यानंतर ना पूर्ण स्टडी, म्हणजे मी एक स्वतःच माझं हे बनवलं की टाइम टेबल एवढा वेळ हे करायचं, तेवढा वेळ ते करायचं. मग त्यानुसारच करते. त्या शेड्यूल प्रमाणे तुझं होतं सगळं. मग एखाद्या दिवशी जर ते नाही होत असं वाटलं तर मग त्यावेळेला? नाही, मी आता बाहेर कुठे गेलं तर मी 11-11:30 वाजले तरी जेवढं ठरवलं तेवढं कम्प्लीट करूनच झोपते. ओके, रात्री. मग पहाटे तू किती 5 वाजल्यापासून तुझी प्रॅक्टिस सुरू असते? चालू होते 5:30 पासून पूर्ण 2-3 तास जे काय असेल ते ग्राउंडलाच. ओके, मग घरी पुन्हा काही नाही त्याची प्रॅक्टिस, फक्त ग्राउंडवर? ओके, मग आता हे मला सांग तू की एवढी प्रॅक्टिस करतेस, तुला पहाटे उठावं लागतं, पुन्हा रात्री उशिरापर्यंत तू जागी असते, 11:30 पर्यंत वगैरे. तू म्हणालीस आता की मी जर कुठं असं काही काम निघालं, बाहेर गेले तर 11:30 पर्यंत पूर्ण करूनच झोपते. तर मग झोप पूर्ण नाही झाली तर ह्याचा परिणाम तुझ्या अभ्यासावरती म्हणा किंवा खेळावरती, एकूणच तुझ्या तब्येतीवरती असा कधी होतोय? तुला जाणवतं कधी असं? नाही, असं काय नाही. खाणं पिणं वगैरे सकाळी ग्राउंडचं एक आधीपासून रुटीन ठरले ना की 5:30 उठायचं, झोपायचं ठरवलं तरी त्या दिवशी झोप नाही, 5:30 जाग येतेच. त्यामुळे एवढं काही नाही रात्री झोपताना. आता मी थोडंसं पाठीमागे येऊन तुला असं विचारेन की तू मला म्हणालीस की अगदी सुरुवातीला आमची परिस्थिती नव्हती, पण मी त्यावेळेला रनिंग करत होते, लॉंग जम्प करत होते, तर त्यावेळेला तुझी तब्येत जरी असली व्यवस्थित तरी शेवटी आपण खेळतोय म्हटल्यानंतर भूक लागतेच. मग त्यावेळेला तुझं खाणं पिणं कसं होतं आणि आत्ताचं खाणं पिणं तुझं कसं आहे, आणि त्यावेळेला तू कसं मॅनेज केलंस हे सगळं? त्यावेळी काय म्हणजे नव्हतं तेव्हा, बिस्किट फक्त एक ग्राउंडला जाताना, ते पण चहा असेल तर नाही तर मग पाणी आणि बिस्किट एक ठरलेलं माझं असायचं. डाईट असं स्पर्धेला जाताना फ्रुट्स पण न्यायला एवढं आमची परिस्थिती नव्हती की घेऊन जाणं, त्यामुळं डाईट म्हणणं असं कधी केलंच नाही. पण नंतर बाबांना जेव्हा जॉब लागला त्यानंतर परिस्थिती चांगली होत गेली, त्यानंतर मग नॅशनल वेळी मी प्रॉपर डाईट घेतला. त्यावेळी तेव्हा तुला त्रास नाही काही झाला? नाही, आधीपासूनच होती की जे आहे तेच खायचं फक्त, त्यामुळे एवढं काय नाही. त्यामुळे मग आता त्याचा काही तुला त्रास होत नाही, कारण पहिल्यापासून त्या सगळ्या सवयी तुझ्या लागलेल्या आहेत आणि ज्या त्या परिस्थितीला तू मात करत पुढे गेलेली आहेस.
म्हणजे अजूनपर्यंत कधीच नॅशनलला मेडल लागलं, स्टेटला एवढे लागले, 1000च्या वर कधीच शूज नाही घेतलं. रिसेंटली पप्पानी बर्थडेला स्वतःहून घेतलं 3000चं. तसं काय नव्हतं. म्हणजे एक याच्यातून आपल्याला कळतं, म्हणजे ह्या सगळ्या खेळाडूंना पण आता ऐकायला मिळालं असेल तुझ्या बोलण्यातून, की खेळासाठी खूप महागडे शूज घेणं किंवा खूप महागडं किट घेणं हे इम्पॉर्टंट नसतं. तर आपली प्रॅक्टिस आणि आपण किती बेस्ट देतोय प्रामाणिकपणानं हे त्यात महत्वाचं असतं. बरोबर ना? म्हणजे आता तर जे असे गावाकडून किंवा खेड्यातून आलेले असतात ना, तेच जास्त पुढे जात आहेत. म्हणजे आम्ही बघतोय तर ज्यांच्या पायात शूज नाही आहेत, जे प्रोफेशनल आहेत ते राहिले बाजूला, पण जे विदाऊट शूज पळत आहेत ते सगळ्यात पुढे पळत असतात. बरोबर. कारण त्यांना सगळ्या परिस्थितीत पळायची सवय असते ना, ऊन, पाऊस, वारा, थंडी सगळ्यातूनच. आणि असं काही नाहीये की थंडी आहे म्हटल्यावर स्वेटर घातलाय किंवा पाऊस आहे म्हटल्यानंतर खूप चिखल लागू नये म्हणून बूट घातलेत, असं काहीच नाही ना. त्यामुळे ते परिस्थितीतून त्या बाहेर पडू शकतात. ते अगदी छान सांगितलंस तू आता. आता मला सांग, तू पुणे इथं जी राज्यस्तरीय ॲथलेटिक्स स्पर्धा झालेली होती लांब उडीमध्ये 100 मीटर धावण्यामध्ये, तू राज्यात प्रथम आलीस, तर त्यावेळचा तुझा अनुभव कसा होता? पहिल्यांदा आमच्यात 100 मीटरला 3 हिट म्हणजे हिट्स असतात, नंतर सेमीफायनल आणि फायनल. मग मी हिटला पण फर्स्ट लागले, सेमीफायनलला पण फर्स्ट लागले आणि फायनलला पण फर्स्ट लागले. आणि लॉंग जम्पला पण. लॉंग जम्पला माझे पहिले दोन्ही पण फॉल गेलेले, पण बेस्ट जम्प गेलेली. लास्टचं ठरवलेलं की मारायचे. जेव्हा ती लास्टची मारली तेव्हा मी प्लेसला आले. वा. तू हिट लागते असं काय तू म्हणालीस, नेमका काय प्रकार असतो? म्हणजे जास्त मुली असतात ना, 30 मुली असल्या तर मग एकावेळी 100 मीटर पळवू नाही शकत त्याने. मग 6च लेंथ असतात. मग 6 लेंथ मध्ये असे ग्रुप करतात, जेवढे होतील तेवढे. मग ते सगळ्यांच्यात मग 2 काढतात, 2-2 काढून मग परत त्यात सेमीफायनल घेतात आणि मग लास्टला फायनल असते ती सगळ्यांच्यात मिळून. मग फायनलला किती खेळाडू असतात रनिंगसाठी? 6च. ओके. आणि सुरुवातीपासून पण 6-6च ग्रुप असतो. ओके. म्हणजे 5 ग्रुप तुमचे असतील त्यावेळेला, 30 विद्यार्थी, आणि त्यातून 2-2 काढून असं करायचं. मुलं मुली सगळे एकत्र असतात? मुलींची वेगळी, मुलांची वेगळी. ओके. त्याच्यानंतर मग तू 10 वर्ष गटामध्ये लांब उडीमध्ये राज्यात तृतीय क्रमांक आला तुझा. ते लांब उडीसाठी काय नेमकी तू प्रॅक्टिस कशी करत होतीस? त्याच्यासाठी म्हणजे असं कुठं उंच उड्या मारणं वगैरे असं तू काही करत होतीस? नाही, मी जास्त स्ट्रेंथच प्रॅक्टिस करायचे. म्हणजे पायात जेवढं जास्त होईल तेवढंच, आणि जम्पिंगचं प्रॅक्टिस करायचे. ओके. मग जम्पिंगचं प्रॅक्टिस तू किती वरून मारत होतीस किंवा काय? नाही, असं नाही, ग्राउंड वरतीच मारायचे, पण पायात स्ट्रेंथ येईल असं सगळे वर्कआउट्स करायचे. पण मग कधी पायात स्ट्रेंथ येईल म्हणून आपण प्रॅक्टिस करायला गेलो तर कधीतरी क्रॅम्प्स येतात किंवा कधीतरी दुखापत होते. मग त्याच्यासाठी तू काही वेगळी काळजी म्हणून काही घेतलं होतंस? नाही, तेव्हा काय एवढं माहितच नव्हतं की असं करायला पाहिजे, दुखायला त्याला स्ट्रीप लावूनच काय. आता सारखं म्हणजे आता पण दुखायला तर आपण लगेच स्ट्रीप लावतो, तेव्हा काय नव्हतं, लगेच बरं होईल, जाऊन दे, असं होतं. बरोबर. म्हणजे खेळण्याची जिद्द असल्यामुळे बाकीच्या कुठल्या गोष्टींकडे लक्ष नाही दिलं फारसं, की दुखतंय किंवा काय, होईल बरं आणि करू आपण, हेच तुझ्याकडे होतं. जेव्हा दुखेल तेव्हा मग बघायला, असं तेव्हा मेंटॅलिटी. बरोबर. आता मला सांग, तू आता 19 वर्षांची आहेस. मला वाटतं तू 17 वर्ष वयोगटात तुझी स्पर्धा झाली होती का 18 वर्ष वयोगटामध्ये? 17. ती स्पर्धा कोणती होती? ती नाशिकला झालेली हेप्टॅथलॉन. नाशिकला झाली होती. अच्छा. मग त्या हेप्टॅथलॉनमध्ये तुझे 7 इव्हेंट्स होते, बरोबर. त्याच्यामध्ये तू मगाशी 2 इव्हेंट्स मला कुठले तरी वेगळे सांगितलेस ना? हडल्स इव्हेंट्स असतो. हडल्स. तो काय मीटर म्हणजे हडल्स लावलेले असतात 100 मीटर. ओके. आणि त्यावरून जम्प करायचे. ओके. मग त्याची प्रॅक्टिस तू इथेच करतेस, वेगळी अशी कुठेच नाही? तुझे कोच पहिल्यापासून तुझे बाबाच आहेत का आता कोणी कोच वेगळे आहेत तुझे? बाबाच फक्त. पहिल्यापासून तेच, आतापर्यंत पण तेच. अच्छा. मग आता तू नॅशनलला सायकलिंगमध्ये घेतलंयस, ब्रॉन्झ पदक घेतलंयस, त्याच्यानंतर सुवर्ण पदक तू ह्याच्यामध्ये घेतलंयस ना, 100 मीटर रनिंग आणि लांब उडीमध्ये. ब्रॉन्झ पदक असेल किंवा सुवर्ण पदक असेल, हे जे मिळालेलं असतं आपल्याला, ह्याचा एक अनुभव वेगळा असतो. तर त्यावेळेचा तुझा अनुभव कसा होता? म्हणजे कांस्य पदक घेताना आणि मग नंतर तुला जेव्हा गोल्ड मिळालं त्यावेळेचा कसा होता तुझा अनुभव? म्हणजे 3rd प्लेस लागणं एक असतं की आपल्या साईडला कोणतरी वरती उभारलेलं असते, एक वाटत असते की आपण इथं उभारायला पाहिजे होतं, पण मग ती चूक झाली की परत त्याला हे करायचं, सुधारायचं, परत हे करायचं. म्हणजे माझे मधले असे 3 वर्ष गेले की मला काहीच मेडल नव्हतं. मी विभागातून पण पुढे जात नव्हते.
बर. मग त्यानंतर सगळ्या गोष्टी परत चालू केल्या, प्रॉपर प्रॅक्टिस ते मग मिडल लागलं. मग ते 3 वर्षाची होती तुझ्या काय त्या अभ्यासाच्या ओझ्याखाली झालं की तुझी माझं प्रॉपर तब्येत ऑपरेशन बरी झालं नव्हती? नव्हतं हां, त्याच्यानंतर, म्हणजे त्यामुळे. गॅप खूप पडत गेला आणि 11वी-12वी असल्यामुळे तेव्हा पण हे झालं पूर्ण. हां हां हां. म्हणजे 12वी सायन्स असल्यामुळं जास्त वेळ हां. देता आला नाही तुला खेळासाठी आणि म्हणून तू मागे पडलीस. पण पुन्हा ते मगाशी बोललीस तसं की कमबॅक इतक्या पटकन घेतलास आणि म्हणजे त्याच्यातून डायरेक्ट पूर्ण मेडलच. पर्सनॅलिटी चेंज करण्यापासून सगळं, म्हणजे हेअर्स वाढवलेले अच्छा. सगळे पूर्ण हे केलेलं. अच्छा. म्हणजे ते खेळासाठी जे जे तुला काही करायचं होतं ते तू सगळं म्हणजे केलंस. जशी आधी होते ना तशी परत बनले, त्याशिवाय नाही. आपण आता 3 वर्ष सलग आहेत तसेच आहोत. काही विभागाला पण आपण पदक घेतलेलं नाही किंवा फारसं लक्ष नाही दिलेलं. तर मग डायरेक्ट असं चेंज होऊ शकत नाही ना, काहीतरी घडावं लागतं. मग त्यावेळेला काय तुझ्या बाबतीत घडलं की म्हणून तू बदललीस पूर्ण? मला मार्क्स खूप कमी येत होते. मग माझं असं झालं की स्पोर्ट्समध्ये पण होईना झालं आणि इकडे पण होईना झालं स्टडीजमध्ये. हां. मग बोललं की एकात तरी काहीतरी करून दाखवूया ह्या वर्षी. मग एक अच्छा. बनवलं की इकडे करायचं, हां हां हां. स्पोर्ट्समध्ये तर स्पोर्ट्समध्ये. म्हणजे तू स्वतःच ठरवलंस की हां. आपण दोन्हीमध्ये पण काही करू शकत नाही, म्हणजे पण एक काहीतरी सिद्धी करू. बामणे हे नाव कुठेतरी चाललेलं बाहेर, ते परत आणायचं होतं मला. बर बर बर. त्यामुळे हे केलं. म्हणजे डोक्यात सारखं भिणत होतं तुझ्या हां. की आपण पाठीमागे राहायला म्हणजे लागलो, ग्राउंड यायला वरती पाहिजे. पण किंवा स्पर्धेला गेल्या पण एवढं हे नव्हतं. परत कॉलेजमध्ये पण एवढं काय नव्हतं की आपण परत आपली जशी इमेज आहे ना तशी बनवायची. बरोबर. मग तिथून पुढे सगळी म्हणजे सुरुवात आपण केली. पुन्हा करू शकतो. कमबॅक इतक्या जबरदस्त आपण करू शकतो की बघणारे बघतच राहिले पाहिजेत. हां. असं एक तुझ्या डोक्यात होतं आणि तू त्या पद्धतीने ते करत गेलीस. श्रोते हो, भविष्यामध्ये आपल्यासमोर जी काही खेळाच्या संदर्भात काठिण्य पातळी पुढे उभी ठाकणार आहे, हे थोडंसं जरी आपल्याला माहिती पडलं किंवा त्याचा आपण अंदाज घेतला तर आधीपासूनच ती तयारी आपण करायला सुरुवात करतो. नियमित सराव तर सुरू असतोच, पण वेगवेगळ्या पातळ्यांवरती सुरू असलेल्या स्पर्धा जर आपण बारकाईनं पाहिल्या, त्याच्यातले काही अनुभव इतरांचे ऐकले, तर त्यानुसार आपण अजून कुठे कमी पडतोय याचा थोडासा विचार करून जर शोध घेण्याचा प्रयत्न केला तर आपल्याला पुढे स्पर्धांमध्ये असणारी काठिण्य पातळी सोपी करायला जड जाणार नाही. ठरवल्याप्रमाणे करायचंच ही जर जिद्द मनामध्ये बाळगली तर आपल्याला प्रत्येक गोष्टीशी तडजोड करायला लागली तरी हरकत नाही, पण प्रामाणिक कष्ट मात्र सुरूच ठेवायचे, कारण हीच मेहनत आपल्याला योग्य फळ देत असते. कोणत्या खेळासाठी नेमका कोणता व्यायाम करायचा याचंही छान गणित घातलं तर आपल्याला कोडं पडणारच नाही. अनुभव आणि त्यातून मिळणारा आनंद हा आपल्या पुढच्या ध्येयाचा टप्पा गाठण्यासाठी निश्चित प्रेरणा देतात. ज्या त्या गोष्टीला आपण जेवढं हवं तेवढं जर महत्त्व द्यायला शिकलो तर आपण जे काही आपल्याकडून चुकून निसटून गेलेलं आहे ना, ते पुन्हा एकदा परत मिळवायला प्रोत्साहन मिळतं. असे काहीसे अनुभव आत्ताच आपण ऐकले ॲथलेटिक्स खेळाडू सिद्धी बामणे हिच्याकडून. सुरुवातीपासूनची तयारी ध्येयपूर्तीसाठी ठरते यशाची निश्चित पायरी. या अंतर्गत कांस्यपदक, रजत पदक आणि सुवर्णपदकांची कमाई करणाऱ्या ध्येयवेड्या ॲथलेटिक्स खेळाडू सिद्धी बामणे हिच्या प्रेरणा साठे यांनी घेतलेल्या मुलाखतीचा 3रा भाग आपण ऐकला. श्रोतेहो, अजूनही काही अनुभव आपल्याला ऐकायचेत, पण ते पुढच्या कार्यक्रमामध्ये, कारण आजच्या कार्यक्रमाची वेळ आता संपत आली. तेव्हा क्रीडांगण या कार्यक्रमामध्ये आता थांबणार आहोत. पुन्हा भेटणार आहोतच सिद्धी बामणेसोबत पुढच्या कार्यक्रमामध्ये. तोपर्यंत या कार्यक्रमाच्या सादरकर्त्या तेजा दुर्वे यांच्यासह मला प्रेरणा साठेला आता निरोप द्या. नमस्कार.